क्रिकेट वास्को अकस्मात पातोडा शांतादुर्गा सांखळीम विरडी सातेरी नवदुर्गा जो पाली बिचौलिम क्रिकेट टीम अवेंजर क्रिकेट टीम सावरडेम मॉर्निंग 11 सांखळीम और सहन 11 फोंडा सहन 11 फोंडा क्रिकेट टीम। तो कल भी काफ़ी कांटे का टक्कर होगा इस मैदान पर। दो टीम प्रवेश कर चुकी है। एक और से पहले दिन में आरबी 11 कोरगांव, कल के दिन में शान क्रिकेटर्स सांगेम और आज फैसला हो जाएगा। ठीक 6 बजे आपको जरूर जानकारी मिलेगी। तीसरी टीम जो सेमीफाइनल की दावेदार 22,000 का इनाम जो पक्का होगा उस टीम के लिए बस कोई संदेह नहीं। लेकिन सोचती होगी 22 क्यों, 1,11,000 का सोचेगी वो रात को। अच्छी गेंद सम्मानजनक खेला, ढीले हाथों से कवर पर अपने फॉलो थ्रू में जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 1 रन के साथ से 14 रन पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पे। एक अच्छा ओवर जो इस ओवर में सुशांत गेंदबाजी कर रहे, सफलता मिलती हुई, और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज उनकी गेंदबाजी के सामने राजेश उनकी गेंदबाजी का सामना करेंगे जो लेफ्ट हैंडर। उनके लिए फील्डिंग में परिवर्तन। ऑन साइड पर 4 फील्डर बाउंड्री लाइन पर तैनात। राजेश के लिए सुशांत अपने बॉलिंग मार्ग पर। अब ब्रेक गेंद टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली, लेकिन ज्यादा घूमी, ऑफ से बाहर, वाइड बॉल का इशारा। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। अब हमारे बॉल बॉयज फोकरू, शायद अगर बीच में वक्त मिला हमारे यूट्यूब को तो बस एक तस्वीर उनकी भी खींच लो दोस्तों, फोकरू की, जो बिल्कुल बड़ा काम कर रहे हैं। हमारे यूट्यूब पर उनको जरूर, फोकरू को जरूर ले, जो कि बिल्कुल खड़े हैं, मैच को देख रहे हैं, ढूंढकर गेंदे भी ला रहे हैं फोकरू। ऑफ ब्रेक गेंद, फिर से ऑफ ब्रेक गेंद। इस बार लेफ्ट हैंडर बल्लेबाज को ये गेंदबाजी हमेशा परेशान करते हैं। गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट होकर निकले, बल्ला घुमाया, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बड़ा शॉट ओवर पिच गेंद पर हाफ वाली पर लेकर मिड विकेट बाउंड्री पर, लेकिन गेंद से काफी दूर फील्डर और गेंद चले गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। 21 टोटल स्कोर, 21 रन। ओवर चलता हुआ दूसरा आने वाला ओवर जो पान पराग ओवर, तीसरा ओवर होगा इस मैच का। पिछला मैच बड़ी संघर्ष के साथ जीता गणपति वॉरियर्स धारबांधोड़ा क्रिकेट टीम ने। आखिरी गेंद पर मुकाबला चला गया। ओह, बहुत ही बढ़िया शॉट इस बार, स्वीप क्या खूबसूरती के साथ डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, गेंद 6 रन के लिए। तो लगातार 2 बड़े शॉट, 27 टोटल स्कोर 2 विकेट पर। 6 ओवर का मैच, बहुत ही अच्छा विकेट, आउटफील्ड काफ़ी तेज। आज शाम के समय में काफ़ी दर्शक भी दिखाई दे रहे हैं, मैच का आनंद ले रहे हैं, मैच को देख रहे हैं। मान्यवर कक्ष में सम्मानीय अतिथि बैठे हुए, और कमेंट्री बॉक्स में हमारे साथ सर अजय बागकर और सुमित कालसेकर जो हमारे साथ जुड़ चुके हैं कमेंट्री बॉक्स में। हमारे स्कोरर उल्लास, सौरभ, जयेश, ये सब स्कोरर पिछले 3 दिन से इस मैदान पर। फुल टॉस गेंद, इस बार बाहरी किनारा लगा, गेंद निकले बैकवर्ड स्क्वायर लेग पर। फील्डर जब तक डीप स्क्वायर लेग से आते गेंद को उठाते, फील्ड करते। 1 रन पूरा किया। खेल इसी के साथ दूसरे ओवर का समाप्त हुआ और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 1 रन नहीं वहां पर लिया जो, तो टोटल स्कोर 27 टोटल स्कोर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद। शुरुआत बढ़िया हुई थी। पहले ओवर में 2 छक्के लगे थे, लेकिन 1 विकेट भी खोया परेश के रूप में, जो परेश पिछले मैच के मैन ऑफ द मैच का हकदार रहे थे। और अंपायर का इशारा पान पराग ओवर का। सभी फील्डर सर्कल पर और पान पराग ओवर में देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आते हैं। अब्बू दिखाई देते हुए गेंदबाजी के मोर्चे पर। अब्बू बॉलिंग करेंगे पान पराग ओवर। इस पान पराग ओवर में कई गेंदबाजों ने अपना बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी भी की है, कई गेंदबाजों को मार भी पड़ी है, काफ़ी रन भी बने हैं, 20-22 रन भी बने हैं पान पराग ओवर में। और देखना होगा अब्बू क्या करते हैं। सामने नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी कर रहे राजेश और स्ट्राइक एंड पर विशाल, एक अपने खुद के व्यक्तिगत रन पर। नॉन स्ट्राइकर एंड पर 2 बड़े शॉट राजेश के बल्लेबाजी में। अब्बू अपने बॉलिंग मार्ग पर पान पराग ओवर और पान पराग ओवर की पहली गेंद।
लेग ब्रेक लेग कटर गेंद, बल्ले से लगी गेंद, स्लिप पर फील्डर बाबू गेंद को फील्ड करते थ्रो करते रन की संभावना को समाप्त कर दिया। तो शुरू की पहली गेंद पर कोई भी रन नहीं बनता हुआ अबू की गेंदबाजी पर। राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर। लोअर फुल टॉस गेंद, मिड विकेट पर फील्डर सिंगल, एक रन बनता हुआ स्कोर में। थोड़ी सी ब्लॉक होल में गेंद थी, ड्राइव किया गेंद को मिड विकेट पर, शॉर्ट मिड विकेट पर फील्डर, और एक ही रन मिल गया स्कोर के खाते में। तो लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामने, जिस बल्लेबाज ने पिछले ओवर में 2 बड़े छक्के लगाए मिड विकेट पर, वो और उनके लिए अपने गेंदबाजी का जो कि एंड बदलते हुए, जो शुरू में ओवर द विकेट अब मात्र राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए अब्बू अपने बॉलिंग मार्क पर। बड़ा शॉट हाफ वाली पर लेकर इस बार कोई मौका नहीं। पावर प्ले में पानपराग ओवर में गेंद चली गई लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन के लिए। एक अच्छा शॉट ओवर पिच गेंद पर, स्कोर आगे बढ़ा 32 रन पर पहुंचा 32, एक विकेट के नुकसान पर। बुम बुम केरी क्रिकेट टीम टॉस जीता गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम ने और सामने बल्लेबाजी को मौका दिया बुम बुम केरी क्रिकेट टीम। बढ़िया विकेट कीपिंग, बढ़िया विकेट कीपिंग, स्टंप किया इस बार विकेट कीपर ने, मयूर ने, और इसके साथ विकेट नंबर दूसरा वापस निकलेगा बुम बुम केरी क्रिकेट टीम का। बहुत ही सुंदर विकेट कीपिंग। ऑफ ब्रेक गेंद लेफ्ट हैंडर बल्लेबाज को चकमा दिया, जिस बल्लेबाज ने 2 छक्के लगाए थे लंबे लंबे, लेकिन वो बल्लेबाज राजेश वापस होकर वापस, और उनकी जगह पर नए बल्लेबाज जयेश मैदान पर। स्कोर वहीं पर रुका हुआ 32 रन विकेट के नुकसान पे। ओवर मैच का चलता हुआ तीसरा, आने वाला 3 ओवर का खेल बाकी, और जिस मैच को जीतेगा वो खेलेगा आज का आखिरी मैच, जो कुलमाया सरवन कारापुर क्रिकेट टीम के साथ जो आखिरी मुकाबला इस मैच के बाद जो क्वार्टर फाइनल का मैच होगा। तीसरी टीम पक्की होगी सेमीफाइनल में प्रवेश करने वाली, जो इतवार को इस मैदान पर खेलेंगे। राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर। सामने नए बल्लेबाज, फुल टॉस गेंद फ्लिक किया खूबसूरती के साथ, डीप स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर गेंद 6 रन के लिए। जयेश नए बल्लेबाज, फुल टॉस गेंद लेग स्टंप पर, बल्लेबाज को मौका रहा बड़े शॉट का, सिर्फ को फ्लिक किया और 6 रन जुड़ गए स्कोर में। 38 पर पहुंचा टोटल स्कोर, 3 विकेट के नुकसान पे 38, लॉस ऑफ 3 विकेट। अबू गेंदबाजी करते हुए एक सफलता मिली, एक बड़ा शॉट भी लगा उनकी गेंदबाजी पर। जयेश नए बल्लेबाज 6 का अपने व्यक्तिगत योग पर बल्लेबाजी करते हुए। लेग ब्रेक गेंदबाजी करना चाहते थे, इस बार भटके अपने दिशा में, लेग स्टंप से बहुत ज्यादा बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर में। 39, 39 पर पहुंचा टोटल स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। बुम बुम केरी और मुकाबला मैदान पर गणपति वॉरियर्स धार बांदोड़ा, इन 2 टीमों के बीच में। यह अच्छी गेंद इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर। लेग ब्रेक गेंद फ्लाइट थी इस बार गेंद में। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ तीसरे ओवर का। 3 ओवर का खेल समाप्त हुआ और बुम बुम केरी क्रिकेट टीम 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड पर 39, 39 रन 3 विकेट पर। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी। देखना होगा गणपति वॉरियर्स धार बांदोड़ा क्रिकेट टीम किस तरह से गेंदबाजी फील्डिंग करती है। बल्लेबाजी में बुम बुम केरी क्रिकेट टीम कितने रनों पर जो कि अपने टीम को आगे बढ़ाते हैं। फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन मयूर गेंदबाजी के मोर्चे पर और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं। आइए सर अजय बाकर के साथ आगे का हाल सुनाते हुए। आइए अजय सर। थँक यू अशोक नाईक सर। आणि मॅच चलता बुम बुम केरी पोंडा आणि गणपती वॉरियर्स धार बांदोड़ा। सो आपली दुसरी आणि टीमीची 4थी ओव्हर करता मयूर सावंत। 39 रन टोटल स्कोर बोर्डाचेर आणि विशाल असा स्ट्रायकर। सो केरीची टीम आणि धार बांदोडीची टीम खेळटा उसगांवच्या ग्राउंडार आणि माडी काढल्या फिल्डर असा पोना आणि मेटा मॅक्सिमम 6. सो 45 जाता आता स्कोर। 4थी ओव्हर चालू असा।
याचे विनर खेळले कुलमाया सरवणकर बरोबर क्वार्टर फायनल मॅच. सो जाता 45. सो परत एक बरो बॉल आणि तसंच उभारून मारला. सो दुसरी 6 विशालाची पळोवंक मेळटा. विशालाच्या बॅटांतल्यान आतां जाता 51. आमी असं 4थ्या ओव्हरीन मयूर करता. 4थी ओव्हर गणपती वॉरियर्स धारबंदोडीची टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळटा बूम बूम केरी फोणेची टीम. जाता 51 आणि विशालान 2 बॉलांक 2 मारल्या सिक्सरी. आणि परत तिसरे फावट फिल्डर असा आणि बरी फिल्डिंग सेव्ह केले आपल्या टीमिंग लागून 5 रन आणि टोटल जाता आता 52. 100 ओव्हरीची मॅच जाता आणि स्कोर झाला 52 आणि हे फावटी स्ट्रायकर येला जयेश. बॉलिंग करता मयूर सावंत. स्कोर झाला 52 रन. आम्ही असं 4थ्या ओव्हरीन आणि जयेशान मारला फिल्डर असा पोना. मॅच चलता भूम भूम केरी फोंडा आणि गणपती वॉरियर्स धार बांदोडा यांच्या भितर. सो विशाल तयार, मयूर सावंत तयार. 4थी ओव्हर चालू असा आणि डॉट बॉल मयुराचो. सो 100 ओव्हरची मॅच आणि डॉट बॉल बरेच कितें सांगून वयता. 52 रन. आमी असो 4थ्या ओव्हरीन स्ट्रायकर असा विशाल. आणि बरो बॉल आणि रिस्पेक्ट दिवचो पडटा आणि डायरेक्ट थ्रो केवळ 1 विकेट दिसताली मयुराक. काल्लो आणि भिरकाटोन मारलो आणि आउट जाता विशाल. स्कोर थंयच्याच 52. बरी फिल्डिंग आणि बरो थ्रो मयुराचो कौतुक करचें पडटा आणि कौतुक तेजे जाता. तेजे टीममेट्स तेजे कौतुक करता. सो चौथी ओव्हर चालू आसा. स्कोर जाता 52 आणि बरे फिल्डिंगचे प्रदर्शन. बॅट्समॅन मातसो बेगीन येवचो आणि न्यू बॅट्समॅन येता केदार येता न्यू बॅट्समॅन. थँक्यू व्हेरी मच केदार. आणि मोपी हांगा येयला क्रिकेट लवर. जाय तो आमकां हांगा करमणूक कळूंक मेळटलो. डान्स करपाचो आसा मोपी. सो 52 रन जाता. सो 4 ओव्हर कंप्लीट झाल्या आणि 5वी ओव्हर करता साहिल गावकर. साहिल करता 5वी ओव्हर गणपती वॉरियर्स तर्फे. स्कोर झाला 52 रन. 5वी ओव्हर आता चालू जातली. केदार स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर रोहित आणि 5वी ओव्हर करता साहिल. केदारात मारपाचो प्रयत्न पण बरो बॉल साहिलाचो. यॉर्कर लायन थेवयलो बॉल आणि डॉट बॉल. सो स्कोर उरता 52. फाल्यां आसा तो सगळ्यो टिमी आसतल्यो म्युनिसिपालिटींतल्यो आणि आयतारा जाता ह्या टुर्नामेंटाची सेमी फायनल आणि दर 3 वरांचेर जातली फायनल सुरू. आणि एक बरो बॉल साहिलाचो पूण मिस आता वयता लेग सायडीक आणि मेळटा बाउंड्री. सो जाता 56 रन. अब तक 56 रन जाता. आमी आसा 5वी ओव्हरीन. मॅच चलता बूम बूम केरी पोंडा आणि गणपती वॉरियर्स धार बांदोड्याच्या यांच्या भितर या उजगांवच्या ग्राउंडार 5वी ओव्हर करता साहिल. स्कोर जाता 56 रन. अब तक 56. आणि केदारचो आणि एक मारपाचो प्रयत्न वयता. ग्राउंड शॉट धांवता 2 फिल्डर. 1 रन कंप्लीट आणि 1 रनान समाधान मारचें पडटलें आणि आता जाता स्कोर 57. बरी बॉलिंग साहिलाची. 1 4 गेल्या. विष्णू असलो फिल्डर. बरी ट्राय केली. हाफ चान्स असलो. मातशी डिफिकल्ट आसली कॅच. सो आता जाता 60. स्कोर जाता 60 रन. आणि माडी काढल्या आणि मेळटा सिक्सर. सो ही आणि वदरचे 60 जाता 66. 5 ओव्हरी सोंपता आणि जाता 66.
सो आयतारा जातली फायनल बरोबर 3 वरांचेर 2 इनिंग आसतल्यो आणि जिखता तेका मेळटले 1,11,111 आणि एनवलपान मॅक्झिमम सिक्सर आणि फिल्डरान जर ह्या भायर जो प्रेक्षक आसा तेणी कॅच धरलेली जाल्यार तेका मेळटले आसले 500 रुपया पूण ड्रॉप जाल्या सो अशी सरप्रायज प्रायज आमी दवरता 500 रुपया मेळटले आसले सो जाता आतां 73 जर कॅश तुज्या हातीन उरलेली प्रेक्षक 500 रुपया तुका मेळटले आसले स्कोर जाता 73 बॅक इन टू द गेम सो डॉट बॉल बरो बॉल हांगा रमेशाचो एकूय रन ना जाता 73 सो पानपराग तर्फे अशें स्पेशल प्रायज आसतली आमी ठरयलें आतां जर ह्या प्रेक्षकान कॅश धरलेली जाल्यार ताका 500 रुपया कॅश मेळटले आसले पूण कॅच जाता ड्रॉप आणि गेले तुजे 500 रुपया सो 73 जाता रमेशाची बरी बॉलिंग केदार आसा स्ट्रायकार शॉर्ट बॉल माडी काढल्या फिल्डर धावता 3 आणि ड्रॉप आणि डायरेक्ट थ्रो एम्पायरान बॉट उखलला आणि मेळटा 1 रन सो 74 डायरेक्ट थ्रो आणि आउट जाता अशें घडलें 2दा वदळ केलो मोहिरान आउट आणि आता केला रामू सो डायरेक्ट आउट वदळ मारताले डायरेक्ट चंद्रार आता डायरेक्ट विकेटीर मारता हे फिल्डर गणपती वॉरियर्सचे स्कोर जाता 75 सो 74 जाता आणि न्यू बॅट्समॅन येता विनोद सो बूम बूम माडी काढल्या फिल्डर असा त्याच्या पोना आणि आउट विनोद आउट आणि आता हॅट्रिकेचेर असा रमेश 2 बॉलांक 2 विकेटी सॉरी रन आउट झाला सो आणि न्यू बॅट्समॅन येता नवीन स्कोर थंयच्या थंय उरला 74 बरी बॉलिंग रमेश करता स्कोर जाता 74 आमी आसा शेवटचे ओव्हरी निमणी ओव्हर चालू आसा आणि काढल्या माडी फिल्डर असा आणि ड्रॉप हांगा कॉल काय ना दोनूय फिल्डर मुखाटांनी धांवता आणि 2 रन सो 74 आणि 2 76 कॉल दिल्यार आउट जातलो आसलो पण दोन्ही फिल्डर धांवले सो जिखतले जाल्यार 36 बॉलांक 77 जाय पडटले गणपती वॉरियर्साक जी टीम आसा धारबांदोडीची 11 जो संघ जावन आसा कोरगाचो काल सेकंड डे आसलो आणि पावले आमचे शान क्रिकेटर जे टीम जावन आसा वाडे सांगेची आयज हो 3रो दीस थोड्याच वेळान ठरतले की आयच्या दिसाचो सेमीफायनलिस्ट कोण कारण क्वॉर्टर फायनलीक ऑलरेडी पावल्या कुलमाया हो जो राउंड जिखता तांकां खेळचे पडटले क्वॉर्टर फायनल मॅच कुलमाया बरोबर आणि बरोबर संग 10 मिनटां आसतना आमकां कळटले आयच्या दिसाचो सेमीफायनलिस्ट कोण आसा तो सचिन आसा म्हाज्या बरोबर हांगा गोवा लायव्ह खातीर करता कॅमेरा घुंवडायता ग्राउंडार आणि क्षण टिपता अचूक ताका जाय ते आणि त्याच बरोबर आमच्या बरोबर आसा शिवम जो दुसरो कॅमेरामॅन जाय ते बरे प्रसंग हांगा टिपता आणि यूट्यूबार लायव्ह ते घालता आणि जगभराचेर यूट्यूब पळयता आणि लोक आमकां स्पेशली गोंयचे लोक जे UK आणि सावथीक आसा ते म्हणटा मदीं मदीं कोंकणी कॉमेंट्री लागपाक जाय सो त्या लोकांक लागून आमी कोंकणी कॉमेंट्री सांगता आतां कॉमेंट्री चेंज जाता आणि कॉमेंट्री सांगपाक येता आमच्या वेंगुर्लेच्यान सुमित थँक्यू अजय सर सामना संध्याकाळच्या सत्रातील गणपती वॉरियर्स धारबांदोडा विरुद्ध बुम बुम केरी पोंडा या 2 संघादरम्यान पानपराग क्रिकेट उसगाव आयोजित टेनिस क्रिकेटची एक मोठी स्पर्धा मोठ्या रकमेची स्पर्धा आणि क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानात रंगतोय संध्याकाळच्या सत्रातील एक महत्त्वपूर्ण सामना बुम बुम केरी विरुद्ध गणपती वॉरियर्स धारबांदोडा या 2 संघादरम्यान टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं गणपती वॉरियर्स संघानं आणि प्रतिस्पर्धी संघाला 6 षटकात 76 या धावसंख्येवर रोखलं आणि 77 धावांचं आव्हान घेऊन मैदानात गणपती वॉरियर्स संघाकडून सलामीची जोडी पहिला चेंडू शॉट पद्धतीचा स्क्वेअर कटचा सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ डीप पॉइंट स्वीपरच्या दिशेने चौकारासाठी आणि एक आक्रमक सुरुवात गणपती वॉरियर्स संघाकडून या 77 धावांची पाठलाग करत असताना पहिला चेंडू चौकार आणि सांघिक धावफलकाचं खातं ओपन केलं जातंय 4 या धावसंख्येनं स्ट्रायकिंग एंडवर साहिल आणि नॉन स्ट्राइक एंडवर सुशांत पाहायला मिळतोय विशाल सज्ज होतोय राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी
यशवंतराव पुन्हा एकदा सुंदर फटका डीप लॉंग अप चेंडू सरळ निघतो यावेळेस 1 बॉल सीमारोप चौकारासाठी. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी काय असते याचं ज्वलंत उदाहरण मैदानात साहिल याच्या माध्यमातून आणि या चौकाराने सांघिक धावफलक मात्र परावर्तित होतोय. 14 रन्स 14 धावा या धावफलकावर. विशाल सज्ज होतोय राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी. यशवंतराव पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु वेगवान गतीचा चेंडू विशालाच्या माध्यमातून. साहिल मात्र प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र वेगात गतीने ट्रॅव्हल करतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची गणना आहोत. सांघिक धावफलक पहिलं षटक मार्गस्थ धावफलकावर 14 धावा. यशवंतराव फुलटा चेंडू सुंदर फटका ऑन साइडच्या दिशेने चेंडू डीप लॉंग सीमा पार निघतोय चौकारासाठी. या अगोदरचा चेंडू नक्कीच निर्धाव निघाला परंतु त्यानंतरचा खराब चेंडू आणि त्यावर मात्र योग्य उत्तर फलंदाज साहिल याच्या माध्यमातून चौकाराने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 18 धावा या धावफलकावर 77 धावांचा पाठलाग करत असताना आणि स्ट्रायकिंग एंडवर मात्र साहिल सज्ज होतोय. यशवंतराव सुंदर फटका चेंडू जाईल डीप विकेट. एक गगनभरारी षटकार फलंदाज साहिल याच्या माध्यमातून आणि या षटकाराने सांघिक धावफलक मात्र परावर्तित होईल. 24 धावा 24 रन लॉस ऑफ विकेट. गणपती वॉरियर्स संघ 77 धावांचा पाठलाग करत असताना अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाज विशाल मात्र महागडे षटक फेकतोय. 24 धावा आपल्या षटकात खर्च करतोय. 24 रन धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना 77 रन टार्गेट परंतु या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात आक्रमक विस्फोटक सुरुवात आणि धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 रन लॉस ऑफ विकेट गणपती वॉरियर्स संघ. यशवंतराव सुंदर एक वेगवान चेंडू परंतु आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघतोय. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडूचा. ज्या चेंडूला सांकेतिक भाषेत क्रिकेटमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं तो अतिरिक्तचा चेंडू गोलंदाज रोहित याच्या माध्यमातून आणि सांघिक धावफलक या अतिरिक्त धावेने परावर्तित होतोय. 25 रन 25 धावा या धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर रोहित पाहायला मिळतं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या स्क्रीनवर. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी. यशवंतराव शॉट चेंडू पुलचा फटका सुशांतच्या बॅटमधून चेंडू सह डीम्ड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून सीमा पार निघतोय 6 धावांसाठी. पहिल्या षटकात फलंदाज साहिलच्या बॅटमधून आक्रमकरित्या फलंदाजी पाहायला मिळाली परंतु दुसऱ्या षटकात मात्र सुशांतच्याकडून सुद्धा आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी. षटकार प्राप्त करत असताना सांघिक धावफलक परावर्तित 31 रन 31 धावा या धावफलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर रोहित मात्र सज्ज होतोय. यशवंतराव शॉट चेंडू कटचा सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. 1 बॉल सीमारोप चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि त्यावर मोठे फटके फलंदाज सुशांतच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडूवर 10 धावा मात्र प्राप्त करतोय आणि सांघिक धावफलकाला आकार देत धावफलक मात्र परावर्तित होतोय 35 या धावसंख्येवर. 35 रन लॉस ऑफ विकेट गणपती वॉरियर्स संघ 77 रन टार्गेटचा पाठलाग करत असताना गोलंदाज मात्र रोहित काहीशी महागडी षटक फेकतोय. 77 धावांचा पाठलाग करायचा होता गणपती वॉरियर्स संघाला परंतु साहिलच्या माध्यमातून पहिल्या षटकात आक्रमक सुरुवात झाली आणि तदनंतर त्याला मात्र साथ देताना मैदानात सुशांत मात्र आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करताना मैदानात पाहायला मिळतोय. यशवंतराव शॉट चेंडू हलक्याच स्टिअर केला जातोय. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप तडमॅनला. चेंडू सरळ बघता बघता सीमारेषेचं उल्लंघन करत चौकारासाठी मात्र निघतोय आणि यावेळेस मात्र या चेंडूवर चौकार प्राप्त करतोय फलंदाज सुशांत नावाचा आणि मैदानात मात्र आक्रमक फलंदाजी त्याचबरोबर मात्र लयबद्ध फलंदाजी पाहायला मिळते. चौकाराने सांघिक धावफलक मात्र परावर्तित होते. तब्बल 39 रन 39 धावा या धावफलकावर. दुसरं षटक मात्र मार्गस्थ असताना 77 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु पहिल्या षटकापासून आक्रमक सुरुवात आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकापर्यंत मात्र संयमी आणि आक्रमक फलंदाजी मैदानात पाहायला मिळते.
यास मात्र लो फुलटॉस चेंडू पॅडल सीटचा फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचा मात्र प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सरळ सीमा उल्लंघन करतोय चौकारासाठी बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक नोंदवली जाते फलंदाज सुशांतच्या माध्यमातून आणि सांघिक धावफलक मात्र परावर्तित होतोय धावफलकात बदल होतोय 43 धावा या धावफलकावर 43 रन लॉस ऑफ विकेट गणपती वॉरियर्स संघ 77 रन्स टार्गेटचा पाठलाग करत असताना यास मात्र सुद्धा चेंडू अलगेचा स्टिअर केला जातो शॉट थर्ड बॅटचा क्षेत्ररक्षक वेगात गतीने चेंडूवर येतोय यास मात्र निर्धाव चेंडूची होते गणना आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक जर पाहिलं गेलं तर 43 धावा 43 रन लॉस ऑफ विकेट गणपती वॉरियर्स संघ या सामन्यादरम्यान सुंदर सुरुवात आक्रमक सुरुवात गणपती वॉरियर्स संघाकडून साहिल्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर त्याला साथ देत मात्र सुशांत मात्र फलंदाजी करतोय मैदानात यास मात्र कटचा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची इंदुकशी कट घेतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय आणि झेलबादच्या स्वरूपात फलंदाज सुशांत माघारी परततोय पहिला गडी माघारी परततोय गणपती वॉरियर्स संघाचा आणि धावसंख्या मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 43 रन लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर इन कंप्लीट सुशांत नावाचा फलंदाज आपल्या वैयक्तिक कोट्यात 18 धावांचं योगदान देतो एक महत्त्वपूर्ण योगदान महत्त्वपूर्ण क्षणी या सामन्यादरम्यान कारण 77 धावांचा पाठलाग करायचा होता गणपती वॉरियर्स संघाला आणि मात्र सुरुवात आक्रमक झाली परंतु दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला बाद करत त्या षटकाची मात्र सांगता झाली आणि नवीन फलंदाजची वर्णी लागत नॉन स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज मयूर सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज ज्या फलंदाजाने पहिल्या षटकापासून आक्रमक सुरुवात केली तो साहिल मात्र सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडवर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पराग पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज गीतेश सज्ज होतोय यास मात्र बॅटची इंदुकशी कट लागते झेल घेण्याची संधी पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न आणि तिसरा प्रयत्न झेल मात्र सुटलं जातोय प्रयत्न मात्र मैदानात विकेट किपर करत राहिला परंतु प्रयत्न मात्र तिथे प्रयत्नच राहतोय आणि झेल सुटल्यानंतर एक जीवनदान फलंदाज साहिल याला मिळते मैदानात क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस विन आणि ते झेल घेणं खूप महत्वाचं होतं यास मात्र पुढे सरसावून इनसाइड आउट फटका चेंडू सरळ जातोय डीप लॉंग ऑफ सीमा पार 6 धावांसाठी आणि हे प्रेक्षकाच्या 500 गेले कॅश दिलेली झाले 500 रुपये ऑर्गनायझर तर्फे असले सो बॅक टू द सुमित थँक्यू सर या अगोदरच्या चेंडूवर संधी निर्माण केली होती गोलंदाज गीतेश याने परंतु ती संधी गमावली विकेट किपर याने आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवर त्याचं उत्तर दिलं फलंदाज साहिल याने षटकार खेचून आणि सांघिक धावफलक परावर्तित 49 धावा 49 रन या सत्र पुन्हा एकदा पुढे सरसावून इनसाइड आउट फटका मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमा पार निघतोय चौकारासाठी बॅक टू बॅक 2 मोठे फटके फलंदाज साहिल याच्या बॅटमधून आणि सांघिक धावफलक मात्र आकार घेतोय धावफलकर 53 रन 53 धावा 77 धावांचा पाठलाग करत असताना पानपराग पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर मात्र गीतेश पाहायला मिळतोय नक्कीच संधी निर्माण केल्यानंतर ती संधी गमावली आणि तदनंतर मात्र मैदानात हे चित्र आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय सत्र लो फुलटॉस चेंडू ऑनसेटच्या दिशेने फटका बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात फंबलिंग होतोय मात्र प्रतिस्पर्धी संघ दोन्ही फलंदाज सिंगल मात्र मैदानात कंप्लीट करतात आणि या सिंगल नंतर सांघिक धावफलक परावर्तित होतोय 54 रन 54 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात यास मात्र पोटा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची एज घेतोय चेंडू सरळ शॉर्ट पॉइंटच्या दिशेने विसावतोय झेलबादच्या स्वरूपात फलंदाज मयूर बॅक टू द पवेलियन आणि दुसऱ्या गड्याची वर्णी या धावफलकावर 54 रन लॉस ऑफ 2 विकेट थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस कोण बॅट्समॅन अमित नाही नवीन फलंदाजाची वर्णी मैदानात नवीन फलंदाज अमित येतोय एका बाजूने एकाकी खिंड मैदानात साहिल्याच्या माध्यमातून लढवली जाते या 77 धावांचा पाठलाग करत असताना तर दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज बाद होत आहेत
2 गडी बाद सांघिक धावफलक 54 धावा 54 रन लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्ट्रायकिंग एंडवर अमित सज्ज होतोय. मात्र पॅडल स्वीप सुंदर फटका चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा पार. एक खणखणी षटकार फलंदाज अमितच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आल्या मात्र मैदानात एक आक्रमक फटक्याने सुरुवात आणि सांघिक धावफलक परावर्तित. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 60 रन 60 धावा या धावफलकावर 77 धावांचा पाठलाग करत असताना येणाऱ्या काळात 3 षटकांचा खेळ बाकी आणि मात्र हे 3 षटकामध्ये काय घडतं या 77 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे सांगण्यासाठी आमच्या सोबत सहकारी समालोचक एक ज्येष्ठ समालोचक सन्माननीय अशोक नाईक सर पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जात आहेत. धन्यवाद. आइए कैप्टन कुलमाया कारापुर क्रिकेट टीम कैप्टन आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. साहिल के बल्ले से निकलता हुआ और एक बड़ा शॉट गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए. कारापुर कैप्टन आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. तो उल्लास सर स्कोर टोटल हो चुका है 66. 11 रन चाहिए मैच को जीतने के लिए. फुल टॉस गेंद प्ले क्या खूबसूरती के साथ इस बार स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए. और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में. 7 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए. शॉर्ट ऑफ लेन गेंद इस बार मिडिल स्टंप पर गेंद ऊपर से निकली बल्ले से विकेट कीपर के हाथों में. ओवर मैच का चलता हुआ चौथा 2 ओवर का खेल बाकी. लगभग पगड़ा भारी दिखाई दे रहा है मैदान पर गणपति वॉरियर्स धारबांदोड़ा क्रिकेट टीम का. और कॉल कर रहे कुलमाया कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. और इस बार शरीर पे टकराई गेंद एक डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर बोला. आमच्यामध्ये असा संजय पाटील भाऊ विनंती असा तुमका कृपया येऊन व्यासपीठावर बसून घेवचे. आमचे एक दाते संजय पाटील उर्फ भाऊ विनंती असा तुमका कृपया व्यासपीठावर या आणि बसून घ्या. राइट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर. इस बार फिर से स्लोअर वन चकमा दिया बल्लेबाज को. गेंद फिर से टकराई जाकर शरीर पे. पहला खेल चुके थे गेंद लाकर जो कि शरीर पे लगी. कोई नुकसान नहीं कोई रन का सवाल नहीं. मैच नजदीक जरूर आ चुका है लेकिन सामने से जो कि मुकाबला अब भी कर रही है मैदान पर. बड़ा शॉट इस बार खींच कर खेला डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद के नीचे. और इसी के साथ गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम को लगता हुआ और एक बड़ा धक्का. दादी कामत आमच्या कॉमेडी बॉक्सान कॉन्टॅक्ट करचे. दादी कामत त्याचबरोबर आमच्या कॉमेडी बॉक्सा फाटल्यान डिस्पेन्सरी आसा थंय कोणी 2 व्हिलर्स पार्क केल्या आणि त्यांच्या ऑफिसरांक येवपाक वचपाक त्रास जाता. सो 2 व्हिलर डिस्पेन्सरी कडेन आसा त्यो मातश्यो काडच्यो. आणि ओवर टू अशोक नाईक सर. 4 ओवर समाप्त हुए. नए बल्लेबाज मैदान पर शिवम और गेंदबाजी के मोर्चे पर नितेश. 4 ओवरों का खेल समाप्त. आने वाले 2 ओवर का खेल बाकी. नितेश जो गेंदबाजी पर. पहला ओवर विशाल थोड़े से महंगे साबित हुए. 24 रन बने विशाल की गेंदबाजी पर पावर प्ले के ओवर में. अमित स्ट्राइक पर गेंदबाजी पर नितेश और नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज शिवम. लेफ्ट आर्म राउंड विकेट छोटी गेंद घूमकर मारा. इस बार गेंद के आने का इंतजार किया. डीप फाइन लेग से मारेगा पर गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए. चार रन और जुड़ गए स्कोर में और चाहिए मैच को जीतने के लिए सिर्फ 3 रन. बहुत ही बेहतरीन शॉट एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 6 रन के लिए. और इसी के साथ इस मैच को जीतती हुई गणपति वॉरियर्स धारबांदोड़ा क्रिकेट टीम. आइए टॉस के लिए
कुलमाया कैप्टन और गणपति वॉरियर्स जो क्वार्टर फाइनल का मैच होगा। और इसी के साथ हम हमारे साथ जो पिछले 2 दिन से हमारे साथ जो दादी कामत प्लीज कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। सो फुडली मॅच जाता क्वार्टर फायनल मॅच कुलमाया आणि गणपती वॉरियर्सांच्या भितर। त्याच्यात पयलीं जेंका लागून हो टुर्नामेंट घडटा आमचे स्पॉन्सर्स आसा त्यांचे हांव नांव आसता। सो चैतन्य पेट्रोलियम प्रोप्रायटर सुदेश प्रभू, प्रणय ट्रेडर्स प्रोप्रायटर प्रणय पेडणेकर, प्रशांत एंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रशांत नाईक, श्रेया कोरगेटिव्ह, अंशुल सिंगल, जनरा इन्फोटेक्स सीईओ मिलिंद प्रभू, साई आर्ट्स प्रोप्रायटर अमित सोडणकर, सान्वी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर संजय सांगोडकर, तन्वी कोल्ड ड्रिंक प्रोप्रायटर रत्नाकर प्रभू, ओमप्रकाश बर्वे सरपंच खोतोडा, बाळपुरुष ट्रॅव्हल प्रोप्रायटर प्रज्योत मधु बाळवे, भूमिका सेल्स हाऊस प्रोप्रायटर सिद्धांत गावस, अंचल बेकरी प्रोप्रायटर जॉन मस्करनेस, गुरदास प्रभू अँड सन्स प्रोप्रायटर संजय प्रभू, गांजेश्वरी हॉटेल प्रोप्रायटर सुनील गावकर, श्रुती एंटरप्राइजेस प्रोप्रायटर नरेंद्र गावकर, जितेंद्र नाईक सरपंच साकोर्डा, चैतन्य मार्ट प्रोप्रायटर संजय प्रभू, टोपले केटरर्स प्रोप्रायटर निलेश चोपळे, बाबुल अलास दादी कामत विरडी, सागर हार्डवेअर प्रोप्रायटर सागर केळुसकर, MK इव्हेंट केशव गावकर, गोपिका सिमेंट जयदत्त गाड, निलेश नाईक मडगाव, JK बार रेस्टॉरंट प्रोप्रायटर जयंत काणेकर, प्रदीप नाईक बाबू तिराळ उसगाव, भावेश फार्म प्रोप्रायटर जनार्दन विंची नाईक, साक्षी डेकोरेटर प्रोप्रायटर किशोर बाळवे, साईल 11 वाळपई प्रोप्रायटर सुहास शिंदे, फॅन्सी स्टील इंडस्ट्रीज प्रोप्रायटर मुकेश मालविया, उमाकांत गावडे झडपी उसगाव, प्रसाद तिळवे, संजय फोंडू पाटील कॉस्मे नाणूस, जयेश प्रभू ऑटो स्पा स्मार्ट वॉश प्रोप्रायटर जयेश प्रभू, गौतम प्रभू तेजा ट्रान्सपोर्ट, सुनील कुमार श्रीकृष्ण टायर्स, प्रवीण गावकर गांजे, नरेंद्र गावकर गांडे हे जावन आसा आमचे स्पॉन्सर। देव बरें करूं म्हणटा तुमकां। आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू साहिल आणि संजय पाटील भाऊ यांका विनंती आसा की हे मॅन ऑफ द मॅच साहिलाक दिवचे आणि साहिल मातसो या आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घे आणि हरिअप। आणि हांव आमचो कॅमेरामॅन सचिनाक सांगपाक सोदता मातसो तुजो कॅमेरा दोंगरा वटेन वचचो न्ही सचिन, आणि आमचो बसला थंय फोकरू मातसो हात दाखोवचो फोकरू, कारण हो बसला वयल्यान बॉल उडोवपाक आणि असले आमच्या कडेन लायनमॅन आसा म्हणून टुर्नामेंट एक क्वॉलिटीचो जाता दर्जेदार जाता। सो फोकरू तूं हांगा दिसता यूट्यूबाचेर जगभर तुका लोक पळयता, सो देव बरें करूं फोकरू। सो क्वॉर्टर फायनल टॉस जाता आणि टॉस जिखला कुलमाया and decided to field first. So captain गणपती वॉरियर्स। सो मॅन ऑफ द मॅच हांगा दिता साहिलाक संजय भाऊ पाटील। आणि फाल्यां 27 तारीख चवथो दीस फाल्यां जाता म्युनिसिपालिटीच्यो टीमी गेमी आणि रॉयल वॉरियर्स काणकोणा, घुमटेश्वर मडगांव, उमर बॉयज वास्को, रोहित क्रिकेटर वास्को, अकस्मात फातोर्ड्याची टीम शांतादुर्गा, विरडी, साखळी, सातेरी नवदुर्गा, पाळी बिचोली, एव्हेंजर क्रिकेटर सावड्डे, मॉर्निंग 11 साखळी आणि सहन 11 पोंडा अश्यो 10 टीमी फाल्यां म्युनिसिपालिटीच्यो ह्या ग्राउंडार खेळटले। सो चुको नाका, पयलो बॉल पडटलो बरोबर 9 वरांचेर साहिलाक मेळटा मॅन ऑफ द मॅच आणि दिता संजय उर्फ भाऊ पाटील। सो सकाळी 8:45 आसा रिपोर्टिंग टायम, 9 पडटलो पयलो बॉल, 8:40 आसा रिपोर्टिंग टायम आणि वामन सर मयेकर म्हणटा सर पयलो बॉल पडटलो सकाळी 9 वरांचेर। सो क्वॉर्टर फायनल मॅच थोड्याच वेळान आमकां मेळटा ह्या तिसऱ्या दिसाचो सेमी फायनलिस्ट आणि ऑफिशियल जावन आसा दिनेश नाईक सर आणि सदगिरी नाईक आणि संदेश पंडित दिता टोकन ऑफ लव आमच्या संजय उर्फ भाऊ पाटील हांकां। संदेश पंडित आमच्या तर्फे आणि नारायण देसाई मातसो कॉमेंट्री बॉक्सान येवचो। कॉंग्रॅच्युलेशन साहिल गावकर फॉर अवॉर्डिंग विथ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड। नारायण देसाई आसा थंयच्यान मातसो कॉमेंट्री बॉक्सान येवचो प्लीज, मातसो फास्ट येवचो, धावत येवचो नारायण देसाई मातसो येवचो। येस थँक्यू व्हेरी मच, खंय आसा थंयच्यान धावत